सावधान, उद्या सकाळी 11 नंतर घराचा उंबरठा ओलांडू नका. कुंभ राशीच्या जातकांनो, आजची ही रात्र तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी काळरात्र ठरणार आहे, कारण उद्या सूर्योदयासोबतच तुमच्या नशिबाचं असं एक भयानक गुपित उलगडणार आहे, ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. तुम्हाला वाटतंय का की तुमच्या आयुष्यातील संकटं संपली आहेत? चूक. मे महिन्याची ही रणरणती दुपार तुमच्यासाठी केवळ घाम नाही, तर रक्ताचे अश्रू घेऊन येऊ शकते. उद्या सकाळी नेमकी 11 वाजता तुमच्या कुंडलीत एक असा घातक योग तयार होतोय, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घराचा उंबरठा ओलांडणं महागात पडू शकतं. हा व्हिडिओ केवळ माहिती नाही, तर साक्षात काळसमोर उभा असताना निसर्गाने दिलेला शेवटचा इशारा आहे. जर हा व्हिडिओ आज तुम्ही पाहिला नाही, तर उद्या सकाळी होणाऱ्या त्या भयानक विनाशाला रोखण्याची ताकद तुमच्यात उरणार नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, तुम्हाला माहितीये का की तुमचा सर्वात मोठा शत्रू बाहेरच्या जगात नाही, तर तुमच्याच घरात बसलाय एक काळा नाग. हा तोच व्यक्ती आहे ज्याच्यावर तुम्ही काळजापेक्षा जास्त विश्वास ठेवला, पण हाच व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसून तुमच्या विनाशाचा सापळा रचतोय. उद्या सकाळी 11 नंतर घराबाहेर पडलात, तर तुम्ही या शत्रूच्या जाळ्यात कायमचे अडकले जाल. तुमच्या तिजोरीवर कोणाची वाईट नजर आहे? तुमच्या प्रगतीचा घास घ्यायला कोण टपून बसलंय? आणि साक्षात मृत्यूच्या दारातून संपत्तीच्या दाराकडे नेणारा तो एक अदृश्य मार्ग कोणता आहे? हे गुपित जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओचा एकही सेकंद मिस करू नका. कुंभ राशीच्या जातकांनो, उद्याचा दिवस तुमच्यासाठी साधेपणाचा नाही, तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या बदल्याचा आहे. ज्यांनी तुम्हाला रडवलं, ज्यांनी घरातील स्त्रियांचा अपमान केला आणि ज्यांनी विद्यार्थ्यांच्या कष्टाची थट्टा केली, त्यांचा हिशोब उद्या चुकता होणार आहे. पण हा हिशोब पूर्ण होण्यापूर्वी तुम्हाला एक असा धाडसी निर्णय घ्यावा लागेल, जो विज्ञानालाही थक्क करेल. तुमच्या शत्रूंचा सर्वनाश आणि तुमच्या राजयोगाची सुरुवात एकाच वेळी कशी होणार? याचं उत्तर दडलंय उद्याच्या त्या शुभमुहूर्तात. लक्षात ठेवा, नशिबाची ही संधी पुन्हा तुमच्या आयुष्यात कधीच येणार नाही. वजा निर्णय तुमचा आहे. आयुष्य बदलायचं की आलेली संधी कायमची गमावायची? कुंभ राशीच्या जातकांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की उद्या सकाळी 11 नंतर घराचा उंबरठा ओलांडू नका, कारण उद्या तुमची खरी सुरक्षा तुमच्या उंबरठ्याच्या आतच आहे. गेल्या अनेक दिवसापासून तुमच्या घरातील वातावरण एखाद्या स्मशानासारखं शांत व सततच्या वादाने घुसमत होतं. विशेषतः घरातील स्त्रियांना जे मानसिक क्लेश सहन करावे लागले, ज्या रात्री त्यांनी उशीवर डोकं ठेवून रक्ताचे अश्रू गाळले, त्या दुःखाचा अंत उद्या साक्षात ईश्वरी शक्ती करणार आहे. तुमच्या कष्टाची आणि तुमच्या शोषितपणाची जाणीव उद्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला होईल. घराच्या ज्या कोपऱ्यात बसून तुम्ही तुमची स्वप्न मारलीत, तसेच उद्या आनंदाची पालवी फुटणार आहे. मित्रांनो, तेथेच घरातील विद्यार्थी वर्गासाठी तर उद्याचा दिवस जणू एका नवीन आशेचा किरण आहे. मे महिन्याच्या या रणरणत्या उन्हात किंवा भविष्याच्या चिंतेत होरपळणाऱ्या मेष राशीच्या तरुण मुलामुलींना उद्या मेहनतीचे फळ मिळताना दिसेल. ज्या मुलांच्या शैक्षणिक मार्गात पैशाची किंवा मार्गदर्शनाची भिंत उभी होती, ती भिंत उद्या एका शुभ वार्ताने कोसळून पडेल. तुमची एकाग्रता भंग करणारे अडथळे दूर होतील. तुमच्या यशाची बातमी ऐकून आई वडिलांच्या डोळ्यात जो अभिमान दिसेल, तो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा विजय असेल. उद्या घरातील कलह शांत होऊन एक अशी गोड बातमी येईल, जी ऐकल्यानंतर संपूर्ण कुटुंबातील अबोला संपून पुन्हा एकदा हसे उमगेल. कुंभ राशीच्या जातकांनो, उद्या तुमच्या घराची गेलेली प्रतिष्ठा आणि हरवलेली शांती पुन्हा मिळवण्याची वेळ आली आहे. जे नातेवाईक तुमच्या गरिबीची किंवा परिस्थितीची थट्टा करत होते, त्यांना उत्तर देण्याची वेळ नाही, तर तुमच्या नशिबाची आहे. उद्या संध्याकाळी तुळशीपाशी किंवा मुख्य दरवाजावर दिवा लावताना मनापासून प्रार्थना नक्की करा, कारण उद्या साक्षात लक्ष्मी तुमच्या घरात केवळ संपत्तीच नाही, तर समाधान सुद्धा घेऊन प्रवेश करेल. घरातील उंबरठा एका केवळ लाकडाचा तुकडा नसून तुमच्या सन्मानाचा एक गड आहे. उद्या तो राखला तर तुमचे पूर्ण वर्ष सोन्यासारखे उजळणार आहे. उद्या तुमच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू हे दुःखाचे नसून वर्षानुवर्षे दबलेल्या आनंदाचे असतील. मित्रांनो, कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या अत्यंत जवळच्या नात्यात आणि विश्वासाच्या वर्तुळात एक अशी व्यक्ती वावरते, जी बाहेरून तुमच्याशी प्रेमाचं नाटक करते, पण आतून तुमच्या प्रगतीवर जळते. हा तुमच्या घरातील काळा नाग तुमच्या प्रत्येक हालचालीवर, तुमच्या बोलण्यावर आणि तुमच्या कमाईवर गुप्तपणे लक्ष ठेवू नये. उद्या एक अशी अनपेक्षित घटना घडेल, जिथे या व्यक्तीचा मुखवटा सर्वांसमोर फाटला जाईल. तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची आणि तुम्हाला लोकांसमोर खाली खेचण्याची तयारी या व्यक्तीने पूर्ण केली आहे. पण निसर्गाने, या ब्रह्मांडाने
मित्रांनो, तुम्हाला उद्या एक शेवटची संधी दिली आहे की या लपलेल्या शत्रूला ओळखायची. कुंभ राशीच्या जातकानो, तुम्ही ज्याला आपला सर्वात मोठा आधार मानलात आणि ज्याच्यासमोर आपल्या मनातील सर्व गुप्त गोष्टी सांगितला, तोच व्यक्ती आता तुमच्या विनाशाचा आराखडा तयार करत आहे. उद्या सकाळी 11 वाजेच्या सुमारास तुम्हाला या व्यक्तीच्या वागण्यात किंवा बोलण्यामध्ये एक असा बदल जाणवेल जो तुमच्या मनातील सुप्त शंकेला सत्यात बदलेल. या शत्रूने तुमच्या आज घरात नकारात्मक असं जाळं विणलंय, ज्यामुळे तुमची कामं शेवटच्या क्षणी येऊन अडकत आहेत. सावध राहा, कारण हा शत्रू तुमच्या भावनाशी खेळून तुम्हाला मानसिक व आर्थिकदृष्ट्या खच्ची करण्याचा प्रयत्न करतोय. कुंभ राशीचा जातकनो, हा काळ केवळ संकटाचा नाही तर तुमच्या आयुष्यातील खऱ्या व खोट्या नात्यामधील फरक समजून घेण्याचा आहे. जे लोक तुम्हाला आजवर मदत करत असल्याचे भासत होते, त्यांच्या मनात तुमच्याबद्दल असलेला विष उद्या एका घटनेमुळे उफाळून बाहेर येईल. कुणालाही आपल्या उद्याच्या योजना किंवा आर्थिक व्यवहार सांगू नका, कारण हा काळा नाग तुमच्याच घरात बसून तुमच्या यशाचा घास घेण्याची संधी शोधत आहे. या व्यक्तीचा चेहरा उद्या तुमच्यासमोर स्पष्ट होईलच, तेव्हा भावनिक न होता कठोर निर्णय घेणं हीच तुमची खरी परीक्षा असणार आहे. कुंभ राशीच्या जातकानो, उद्या तुमच्या आयुष्यातील आर्थिक विवेचना संपवण्याचा आणि नशिबाचे बंद दरवाजे उघडण्याचा ऐतिहासिक दिवसही आहे. तुमच्या कुंडलीत उद्या एक असा गुप्त धनयोग तयार होतोय जो तुमच्या गेल्या अनेक दिवसापासून रिकामी असलेली तिजोरी अचानक पैशाने भरून टाकेल. गेल्या अनेक महिन्यापासून जो पैसा तुमच्या हातातून वाळूसारखा निष्ठत होता आणि ज्या पैशासाठी तुम्हाला लोकांसमोर हात पसरावे लागत होते, मित्रांनो, तोच पैसा उद्या एका अनपेक्षित व गुप्त मार्गाने तुमच्याकडे चालून येईल. हा केवळ योगायोग नाही तर तुमच्या कष्टाचं फळ देणारा एक मोठा दैवी चमत्कार तुमच्यासाठी ठरणार आहे. कुंभ राशीच्या जातकनो, उद्या दुपारी 12 ते 3 या वेळेत तुम्हाला एक असा एखादा मेसेज, फोन किंवा बातमी मिळेल जी तुमच्या आर्थिक भविष्याची दिशा पूर्णपणे बदलून टाकेल. रखडलेली जमिनीची कामे किंवा जुनी येणी असेल किंवा एखादा असा व्यवहार ज्याची तुम्ही आशा सोडली होती, तो अचानक मार्गी लागेल. पण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, उद्या जेव्हा लक्ष्मी तुमच्या दारी येईल तेव्हा त्याचा गाजावाजा किंवा चर्चा खुनासह मोडी करू नका. हा पैसा तुमच्या हातातला का तुमच्या आजूबाजूला असलेल्या त्या काळ्या नागाची नजर मात्र तुमच्या या सुखाला लागू शकते, त्यामुळे अत्यंत गुप्तता पाळणे तुमच्यासाठी हिताचे ठरेल. कुंभ राशीच्या जातकानो, तुमची गरिबी, आर्थिक लाचारी आता कायमची संपणार आहे. ज्यांनी तुम्हाला पैशाअभावी तुच्छ लेखलं किंवा तुमच्या गरिबीची थट्टाही केली, त्यांना आता तुमच्या प्रगती बघून स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. उद्याचा दिवस तुमच्यासाठी सोन्याचा दिवस ठरेल, कारण ग्रहाची चाल सांगते की कुबेराचा आशीर्वाद तुमच्या राशीवर बरसत आहे. फक्त आलेल्या संधीला घाबरून सोडू नका आणि आत्मविश्वासाने पुढे जा. उद्या तुमची रिकामी तिजोरी भरण्यासाठी साक्षात नियतीनेच पूर्ण तयारी केली आहे. फक्त तुम्ही सज्ज राहा. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकनो, तुमच्या आयुष्यातील 7.5चा तो अंतिम टप्पा, जो कठीण आणि त्रासदायक काळ, आता त्याचा अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे. आणि पण तो शेवट आता जाता जाता मोठा सकारात्मक असा बदल तुमच्यासोबत घेऊन येईल. लक्षात घ्या मित्रांनो, जो तुमच्या कल्पनेपलीकडचं यश आणि मान सन्मान मिळवून देईलच. जे सहकारी किंवा स्पर्धक आजवर तुमच्या कामावर टीका करत होते किंवा तुम्हाला कमी लेखत होते, त्यांची बोलती उद्या एका झटक्यात अशी बंद होईल. कारण वरिष्ठाकडून किंवा एखाद्या मोठ्या संस्थेकडून तुम्हाला एक अशी गुप्त ऑफर मिळेल जी तुमच्या आयुष्याची पूर्ण दिशा व तुमची ओळखच बदलून टाकेल. कुंभ राशीच्या जातकानं, उद्या तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात तुमच्यावर एक अशी मोठी जबाबदारी सोपवली जाईल ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. हा बदल सुरुवातीला तुम्हाला थोडा भीतीदायक किंवा धाडसी वाटू शकतो, पण लक्षात ठेवा, हाच तुमच्या यशाचा महामार्ग आहे. ज्या शत्रूंनी तुमच्या प्रगतीत आजवर हजारो अडथळे आणले, ते शत्रू उद्या तुमचं कर्तृत्व पाहून तुमच्यासमोर नतमस्तक होतील. हा 7.5चा शेवट तुम्हाला रडवून किंवा खचवून टाकणार नाही, तर एका राजासारखी प्रतिष्ठा देऊन जाणार आहे. नशिबाची ही चाल तुमच्या करिअरला एका अशा उंचीवर नेईल जिथून मागे वळून पाहण्याची गरज सुद्धा तुम्हाला उरणार नाही. कुंभ राशीच्या जातकानो, उद्याचा दिवस तुमच्यासाठी केवळ सुवर्ण संधी नाही तर तुमच्या कष्टाचा बदला घेण्याचा दिवस आहे. जर तुम्ही राजकारणात, सामाजिक क्षेत्रात किंवा सरकारी नोकरीत असाल तर उद्या तुम्हाला एखादं मोठं पद किंवा अधिकार मिळण्याचे प्रबळ असे संकेत आहेत. मित्रांनो, तुमच्या कुंडलीतील ग्रहाची अद्भुत चाल सांगते
ते दुपारी उद्या 3 नंतर तुमच्या कामाचा असा काही बोलबाला होईल की तुमचे विरोधक थक्क होतील. फक्त तुमच्या मनातील शंका आळस झटकून कामाला लागा, कारण नशीब उद्या तुमच्या दारी स्वतःहून चालून येणार आहे. या संधीचं सोनं करणं आता पूर्णपणे तुमच्या हातात आहे मित्रांनो. कुंभ राशीच्या जातकांनो, गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही केवळ शरीरानं नाही तर मनानंही थकले आहात. 7.5चा तो कठीण प्रवास, लोकांचे टोमणे, हक्काच्या माणसांनी दिलेला नकार आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी चाललेली तुमची ती मूक लढाई, हे सगळं आता संपणार आहे. उद्या तुम्हाला जाणवेल की तुमच्या छातीवर जे एक अस्वस्थतेचं ओझं होतं ते कुणीतरी काढून टाकलंय. उद्याचा दिवस तुमच्यासाठी केवळ विजयाचा नाही तर स्वतःला शोधण्याचा आहे. ज्या डोळ्यांनी आजवर फक्त अपयश आणि अपमान पाहिला, त्या डोळ्यांना उद्या सन्मानाची एक नवी दृष्टी मिळणार आहे. तुमच्या कष्टाचं आणि संयमाचं फळ मिळण्याची हीच ती निर्णायक घटका आहे. विशेषतः आपल्या कुंभ राशीच्या माताभगिनींसाठी, ज्यांनी संसाराच्या गाड्यासाठी स्वतःची स्वप्न, स्वतःची हौसमौज आणि स्वतःचं सुखही बाजूला ठेवलं, उद्या साक्षात नियती तुमच्यासाठी सुखाचा हात पुढे करणार आहे. तुमच्या त्या रात्रीच्या गुपचूप सांडलेल्या अश्रूंची किंमत देण्याची वेळ आता आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांच्या मनावर निकालाची किंवा भविष्याची टांगती तलवार होती, उद्या तुम्हाला एक असा मार्ग दिसेल जो तुमच्या अंधारमय आयुष्यात प्रकाशाची लकीर ओढून जाईल. ही मानसिक मुक्ती तुम्हाला पुन्हा एकदा ताठ मानेने उभं राहण्यासाठी बळ देणार आहे. 7.5चा हा काळ तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर सोन्यासारखं झळाळून निघण्यासाठी आला होता, हे उद्या तुम्हाला समजेल. पण कुंभ राशीच्या जातकांनो, हा बदल स्वीकारताना निसर्ग तुम्हाला एक छोटासा पण अत्यंत जिव्हाळ्याचा इशारा देत आहे. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. हे शरीर आहे, म्हणूनच तुम्ही आजवर हा लढा देऊ शकलात. उद्या थोडा वेळ शांत बसा, स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि आपल्या देवाला मनोमन धन्यवाद द्या. तुमच्या आयुष्यातील ती काळा नागरूपी नकारात्मकता आता भस्म झाली आहे. उद्याचा सूर्योदय तुमच्यासाठी नवीन आशेचा किरण घेऊन येईल, जिथे दुःख नसेल तर फक्त आणि फक्त आत्मीय समाधान असेल. लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. स्वामींची माया सावलीसारखी तुमच्यासोबत आहे. अंतिम आवाहन, एक छोटी कृती बदलणार तुमचं आयुष्य. कुंभ राशीच्या जातकांनो, नशिबाचे हे संकेत केवळ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हा शब्दप्रपंच मांडला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं दुःख आता खरंच संपलं पाहिजे आणि तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस यावेत, तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमचा एक लाईक म्हणजे आमची मेहनत सार्थकी लागल्याची पावती आहे. तुमचा देवावर आणि स्वतःच्या नशिबावर किती विश्वास आहे हे जगाला दाखवून देण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या आराध्य देवाचं नाव नक्की लिहा. असं मानलं जातं की जेव्हा आपण हजारो लोकांच्या साक्षीने देवाचं नाव घेतो, तेव्हा विश्वातील सर्व सकारात्मक शक्ती आपल्या मदतीला धावून येतात. पाहूया किती कुंभ राशीचे जातक उद्याच्या या नवीन सुरुवातीसाठी सज्ज आहेत. आणि हो, नशिबाची ही गुपितं, आगामी संकटांचे इशारे आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग सदैव तुमच्यासोबत राहावा, यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉन घंटी नक्की दाबा, जेणेकरून नशिबाची कोणतीही मोठी संधी तुमच्या हातून निसटणार नाही. स्वामी तुम्हा सर्वांना सुखात, समाधानात आणि ऐश्वर्यात ठेवोत, हीच चरणी प्रार्थना. धन्यवाद.